गुड आफ्टरनून सर्वांना. बघा आता आपण 9चा मॅथ पार्ट फर्स्टचा सेकंड लेसन बघत होतो, रिअल नंबर. त्याच्या आपण 3 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितलेले. आता प्रॅक्टिस सेट नंबर सुरू करायचा आपल्याला 4th वाला. मग 4th वाला जो प्रॅक्टिस सेट आहे छोटा आहे, खूप सिंपल आहे. 1-2 क्वेश्चन नेहमी आपल्या पेपरमध्ये असतात, खूप सिंपल आहे. फक्त याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. आपल्याला 2 कन्सेप्ट काय त्या बघायच्या आहे. ज्यातली पहिली कन्सेप्ट आहे बायनरी. पहिले कोणते आहे? बायनरी क्वाड्रेटिक बायनॉमियल. काय बायनॉमियल. कन्सेप्ट 2 आहे फक्त, आपण बघू. पहिली जी आपल्या कन्सेप्ट बघायची आहे बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट. क्वाड्रेटिक सर्ट. आता क्वाड्रेटिक सर्ट आपल्याला माहिती आहे. बरं, सर्ट माहिती आहे आपल्याला. सर्टचा अर्थ काय असतो बरं? जे रूटमध्ये वगैरे असतात, बरोबर ना. सर्टचा अर्थ काय? जे रूटमध्ये असतात. उदाहरणार्थ रूट 2 काय बरं? हा सर्ट आहे, बरोबर ना. रूट 3 काय काय झाला? सर्ट. बट बायनरीचा अर्थ असतो 2. बायनरीचा अर्थ काय? 2. मग जे सर्ट 2-2 आले, एकतर ॲडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून, त्यांना आपण काय म्हणतो? बायनरी सर्ट. फॉर एक्झाम्पल रूट 2 प्लस रूट 3 हा काय होणार आपला? बायनरी सर्ट. लक्षात आलं काय मी बोललो? रूट 3 मायनस रूट 2 हा सुद्धा काय झाला आपला? बायनरी सर्ट. बायचा अर्थ असतो 2. ज्याच्यामध्ये 2 सर्ट आहे का त्याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल सर्ट. लक्षात येईल का बायनॉमियलचा अर्थ? नक्की. जर तुम्हाला असं जर असेल काय, रूट 3 मायनस 4/√2 हा सुद्धा काय असणार आहे? बायनरी. कारण की हा एक सर्ट आहे आणि हा एक सर्ट आहे, म्हणजे एकूण किती झाले? 2. आणि 2 म्हणजे काय असणार आहे? बायनॉमियल. बायनॉमियल सर्ट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2-2 रूटवाले नंबर दिसतील त्याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल. लक्षात येईल का बायनॉमियलचा अर्थ? नक्की एकदम. बरं, सेकंड आपल्याला याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. समजून घ्या पहिलं काय. ही कन्सेप्ट कळाली सर्वांना. बायनॉमियलचा अर्थ असतो 2 सर्ट एकत्रित येणं, हे लक्षात. आता आहे रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे काय रे? छेद, बरोबर ना. उदाहरणार्थ बघा, इथं 4/√2 हा √2 काय असणार आहे आपल्या? डिनॉमिनेटर. मग आता रॅशनलायझेशन करायचं कोणाचं रे? डिनॉमिनेटरचं. मग आता फक्त मिनिंग कळाला का पुढचा प्रॅक्टिस इझिली काय. फक्त आता आपल्याला रॅशनलायझेशन कळालं. रॅशनलायझेशन म्हणजे काय? 1/2. 2 हा काय असणार आहे? डिनॉमिनेटर. 1/√5 हा काय असणार आहे रे? डिनॉमिनेटर. हा √5 काय असणार आहे? डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरचं काय करायचं? इथं रॅशनलायझेशन करायचं. मग आता रॅशनलायझेशन म्हणजे काय ते एकदा समजून घेऊ आपण. बघा, सपोज 1/√2 मायनस √5 अशी एक कन्सेप्ट आहे. काय? 1/√2 मायनस 1/√2 याचं जर हे डिनॉमिनेटर, हे काय आपला डिनॉमिनेटर. जर याचं रॅशनलायझेशन करायचं असेल तर ते कसं करायचं? तर याला मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? हा जो डिनॉमिनेटर आहे का तिनेच मल्टिप्लाय करायचं आणि तिने डिवाइड करायचं. बट इथलं साईन चेंज करायचं. साईन चेंज करायचं म्हणजे काय? मायनस असेल तर काय करायचं? प्लस घ्यायचं. आणि इथं जर प्लस असतं तर मायनस घ्यायचं. मग हा √2 तसाच ठेवायचा, √5 तसाच ठेवायचा, आणि जी वरची टर्म आहे का तीच खालची राहणार आहे. यालाच तर आपण म्हणतो काय? रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे हेच कन्सेप्ट नाही. ही जी डिनॉमिनेटर आहे का तिनेच मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. फक्त काय करायचं? मायनस असेल तर प्लस घ्यायचं आणि प्लस असेल तर काय घ्यायचं? मायनस. येईल का लक्षात? मग तुम्हाला जर असं म्हटलं 1/√3 प्लस √2 याचं वाला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करा. मग काय करशाल ते तुम्ही? मल्टिप्लाय. काय करशाल? √3
प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस अपॉन जी कन्सेप्ट वरली तीच खाली लिहायची आहे √3 मायनस √2 यालाच तर आपण काय म्हणतो रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. लक्षात येईल. दुसरी कन्सेप्ट काय आली सिंपल आहे. काही डाऊट राहील का नाही. हां फक्त आता एक दोन महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ठीक आहे. एक दोन फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवा. कधी कधी जर तुम्हाला विचारलेस तर फॉर एक्झाम्पल फॉर्म्युले काय सांगतो बघा मी तुम्हाला. सपोज √a प्लस √b हे एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये √a मायनस √b. म्हणजे बघा इथं पण √a इथं पण √a इथं पण √b इथं पण √b आहे. बरं एक ठिकाणी काय आहे आणि एक ठिकाणी काय बरं मायनस. तर याचा फॉर्म्युला काय तयार होतो इज इक्वल टू काय होणार बरं √a चा स्क्वेअर आणि प्लस काय होणार इथं √b चा स्क्वेअर. एवढं फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि जर याचा जर आपल्याला सॉरी मायनस सॉरी मग याचा बघा हा रूट आहे ना हा स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर आणि रूट गेल्यावर काय राहील बरं आपल्याकडे फक्त a आणि इथं बी बघा रूटचा स्क्वेअर करणं म्हणजे स्क्वेअर जाणं आणि रूट जाणं म्हणजे राहील काय रे फक्त b. म्हणजे आपण असं करू शकतो डायरेक्ट काय म्हणू शकतो देअरफॉर √a प्लस √b इंटू √a मायनस √b इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार होतो तुमचा a मायनस b हा फॉर्म्युला तयार होतो. बाकी काहीच नाही. लक्षात आलं की मी काय म्हटलं या फॉर्म्युल्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे ही एक गोष्ट दुसरी आणि ही तिसरी ह्या तीन गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. याच्यावर टोटल प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. लक्षात येईल का नक्की का. एवढ्या तीन गोष्टी पटकन लिहून घ्या. मग आपण काय ते बघूयात. तिन्ही गोष्टी काय आल्या सर्वांना. पहिलं काय सांगितलं मी बायनॉमियल सर्ट काय असतो. सेकंड काय रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर काय असतो. आणि थर्ड एक फॉर्म्युला आहे तो त्याचा उपयोग आपल्याला पुढे आहे. हेच लिहून घ्या फक्त बाकी बघू काय. चल लक्ष द्या इकडं. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचं आहे 2.4. याचं पहिले एक्झाम्पल आहे. एकूण किती एक्झाम्पल आहे 3. त्यातले मी दोनच घेऊ का कोणते पण. मी काय करतो एक फर्स्टवाले घेतो आणि एक थर्डवाले घेतो चालेल का. मग सेकंडवाला काय राहील तुम्हाला होमवर्क राहील. चला इकडे लक्ष द्या. कुणीच काही लिहिणार नाही फक्त इकडे बघशाल. पहिला क्वेश्चन काय दिला आहे बरं आपल्याला मल्टिप्लाय म्हणजे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मग काय करायचं आहे बरं पहिले मल्टिप्लिकेशन. फर्स्ट क्वेश्चन काय बरं √3 इन ब्रॅकेट √7 मायनस √3 यांचं काय करायचं आहे फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. इकडे लक्ष द्या. ब्रॅकेटच्या बाहेर जर कोणी एक असेल तर तो याला पण मल्टिप्लाय करतो आणि तो दुसऱ्याला पण मल्टिप्लाय करतो बरोबर ना. म्हणजेच काय एक लक्ष द्या √3 इन ब्रॅकेट √7 मायनस √3 इज इक्वल टू काय राहणार आहे पहिले इन याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय राहील रे √3 इंटू √7 बरोबर का नाही. मध्ये कोणतं साईन इथं मायनस. लक्ष द्या इकडं मायनस. पुन्हा कशाने मल्टिप्लाय करायचं ह्या √3नी √3ला √3 इंटू काय येणार आहे √3 ह्या √3नी ह्या √3ला. पहिले इनी याला केलं नंतर इनी याला केलं कळालं का रे स्टेप. मग आता जर मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो √मध्ये. म्हणजेच काय होईल बरं √3 इंटू काय होऊ शकतो इथं डायरेक्ट 7 मायनस इथं काय होईल बरं 3 इंटू 3 इज इक्वल टू इन ब्रॅकेट 3 7 जा किती होणार आहे 21 मायनस 3 3 जा 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे मग आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो डायरेक्ट. म्हणून देअरफॉर √21 मायनस 3 दिस इज आवर आन्सर. झालं सर. हे काय मायनस आहे ना मग नाही असं नाही होत. हे √मध्ये आहे हे √मध्ये नाही आहे मग आयसनचं कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. लक्षात येईल का. झालं. एक लक्ष द्या अजून सॉल्व करायचं आहे कोणतं सेकंडवालं सॉरी हां थर्डवालं काय बरं थर्डवालं ब्रॅकेट 3 √2 मायनस √3 ब्रॅकेट सेकंडमध्ये काय आहे 4 3
या दोघां ब्रॅकेट कंप्लीट, या दोघांचं काय करायचं आपल्याला लग्न लावून द्यायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर ना. काय करायचं लग्न लावायचं. मग आता कसं लग्न लावायचं, पहिले येणी ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्या दुसऱ्याने पुन्हा दोघांना मल्टिप्लाय करायचं. येईल का लक्षात. मग आता लक्षात आहे इकडे काय होईल, इज इक्वल टू, यालाच मी लिहितो इज इक्वल टू काय होणार बरं, पहिले येणी ह्या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होईल 3√2. येणी कोणाला मल्टिप्लाय करा पहिले याला, किंवा एक काम करा येणी या टोटल बॉक्सलाच मल्टिप्लाय करा 4√3 -√2, म्हणजे या पहिले टोटल याला मल्टिप्लाय करायचं. इथं मायनस म्हणून मायनस, पुन्हा या √3 पूर्ण बॉक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. √3 इन ब्रॅकेट 4√3 -√2. ध्यान झालं का. जर एकच नंबर असतं तर आपण हे एका नंबरने दोघांना मल्टिप्लाय केलं असतं. इथं दोन दोन नंबर आहे, हा पण आहे हा पण आहे ना, मग येणी पहिल्यांदा दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि येणी सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. इज इक्वल टू काय होईल बघा. आता या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन करा. मग मला सांगा 3 4 किती होणार आहे 12. इथं काय होणार आहे √2, इथं √, आहे ना, हा पण √, आहे ना, मग 2 3 किती होणार आहे 6. कळालं काय केलं नक्की. मायनस साईने मायनस घेतला. 3 इथं काहीच नाही म्हणजे कोण असतो 1. 3 1 3. इथं √2 × √2 म्हणजे काय होणार आहे बरं एक काम करा चला 2 × काय होणार आहे 2. चालेल ना अशी स्टेप लिहिता नक्की एकदम ओके. आता याचं मायनस इनी करायचं आहे. मग आधी जर नसतो म्हणजे कोण असतो 1. 1 4 4. √3 × √3. √3 × √3. रूटमध्ये मांडू शकतो ना. इथं मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस. √3 × काय होणार √2 म्हणजेच काय लिहू शकतो √3 × 2. बरोबर का नाही ओके. आता काय होईल नेक्स्ट इज इक्वल टू तिथं 12 रूट काय बरं इथं 6 मायनस 3 रूट किती जाणार आहे 4. 2 × 2 किती जाणार आहे 4. इथं मायनस 4 × रूट किती जाणार आहे 9. 3 3 9 प्लस किती जाणार √6. 3 2 6. बरोबर ना. मग आता बघा काय होईल इज इक्वल टू 12 ला 12 मी तसंच घेतला. √6 मी ॲज इट इज घेतला. -3 ॲज इट इज घेतला. √4 म्हणजे कोण असतो 2. कारण की 4चं स्क्वेअर रूट किती असतं 2. मग मी याच्या √4च्या ऐवजी काय लिहू शकतो रे 2 लिहू शकतो ना. इथं मायनसला मायनस असतात. इथं 4ला 4 तसंच × √9 म्हणजे काय रे 3. कारण की 3चा स्क्वेअर कोण असतो 9. 9चं स्क्वेअर रूट किती असतं 3. मग स्क्वेअर रूट लिहू शकतो ना आपण 3 प्लस काय इथं √6. बरं नेक्स्ट काय होईल बघा. इथं 12 √6 मायनस 3 2 6 मायनस 4 × 3 किती होणार आहे 12 प्लस किती होणार आहे √6. बघा मी लास्ट लेक्चरलाही बोललो तुम्हाला रूटचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. मग इथं 6 रूट किती बरं 12 आहे आणि इथं 6 रूट किती रे 1 आहे. मग 12 + 1 किती होणार आहे 30. आपण असं लिहू शकतो इज इक्वल टू 30√6. इथं -6 - 12 म्हणजे किती होणार -18. इथं -18. बाकी काहीच करू शकत नाही म्हणजे आपला आन्सर आहे. कुठे आहे रे मायनस इंटू मायनस असल्यावर प्लस होतो. इथं मायनस मायनस मायनसच राहतो. ध्यान झालं का. म्हणून दिस इज आवर फायनल आन्सर. लक्षात आलं का. काहीच नाही फक्त मल्टिप्लिकेशन करायचं तेवढंच सांगितलं बाकी काही सांगितलेलं नाही तेवढंच करायचं. होईल का कळेल का एकदम. दोन्ही पण व्यवस्थित लिहून घ्या. कोणतं हेच का एक लक्ष द्या. जर एक टर्म असती तर आपण एकाच टर्मने दोघांना मल्टिप्लाय केलं असतं बरोबर ना. पण इथं किती टर्म आहे रे 2 आहे ना. मग ह्या टर्मने टोटल बॉक्सला मल्टिप्लाय करायचं. इथं कोणतं साईन आहे म्हणून मायनस. ह्या -√3ने कोणा मल्टिप्लाय करायचं टोटल बॉक्सलाच. ही स्टेप कळाली सर्वांना नक्की लक्ष द्या. आता ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा असतो का तिने प्रत्येकाला काय करायचं असतं मल्टिप्लाय. मग 3 4 किती जाणार आहे 12. √2 × √3 म्हणजे किती जाणार √6. मायनसला मायनस 3 1 3. √2 × √2 म्हणजे √2 × 2 इथपर्यंत काय आलं. बरं मायनसला मायनस घेतलं. 1 × 4 काय होणार आहे 4. √3 × √3 √3 × 3
प्लस मायनस इंटू मायनस किती येणार आहे प्लस √3 इंटू √2 म्हणजे काय येणार आहे 3 इंटू इथपर्यंत काय आलं ओके. हा मी टर्म तशीच घेतली काय केलं आहे का नाही. -3 पण तशीच घेतली काय केलं का नाही. 2 इंटू 2 किती काय येणार आहे 4. इथं -4 तसंच घेतला 3 इंटू 3 काय येणार आहे 9 प्लसला प्लस 3 इंटू 2 काय घेतला 6 इथपर्यंत काय आलं ओके. ही टर्म मी पुन्हा तशीच घेतली -3 पण तसंच घेतला आहे. √4 म्हणजेच काय असतो 2 कारण की 4चं स्क्वेअर रूट किती असतं 2 म्हणून मी 2 घेतलं. मायनसला मायनस तसाच 4ला 4 तसाच इंटू √9 म्हणजे काय 3 कारण की स्क्वेअर रूट काय असतं 9चं 3 प्लस √6 तसंच घेतलं काही केलं आहे का नाही. आता लक्ष द्या इथं 12 √6 तासाचे मायनसला मायनस 3 2 जा 6 मायनस 4 3 जा 12 प्लसला प्लस √6ला √6 तसंच ओके. पुन्हा आता इथं √6 आहे इथं √6 यांचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं ना. हे √6 किती इथं 12 आहे आणि इथं √6 किती आहे 1 आहे मग 12 + 1 किती होणार आहे 30 √6 इथं काय -6 -12 -80 म्हणून -80 लिहिलं. लक्षात येईल का नक्की का व्यवस्थित लिहा मुलांनो. एक लक्ष द्या चला एक लक्ष द्या लिहिणं ठेवून द्या. आता पहिले समजून घेऊ आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचं ना. फर्स्टचा सर्वांनी फर्स्टचा सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा होमवर्क येतो ओके. मग आता सेकंडचा आपण क्वेश्चन बघूयात. सेकंडमध्ये काय सांगितलं बरं आपल्याला रॅशनलायझेशन द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरचं आपल्याला काय करायचं आहे रॅशनलायझेशन करायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. एक क्वेश्चन कळालं तर बाकी सर्व क्वेश्चन इझिली कळतील. मग आता सांगा बरं पहिला क्वेश्चन काय फर्स्ट क्वेश्चन काय 1/√7 प्लस √2 याचं काय करायचं आहे आपल्याला रॅशनलायझेशन. लक्ष द्या हसू नका गुदगुल्या होत्या का नाही ना एक लक्ष द्या. मग आता दिलेल्याचं काय करायचं आपल्याला रॅशनलायझेशन. ते गुदगुल्या नाही करीत तुला नाही ना हसती इकडं बाय हस इकडं बाय पण आता ह्याचं काय करायचं आपल्याला रॅशनलायझेशन. मग रॅशनलायझेशन कसं करायचं स्टेप सांगितली तुम्हाला मी. हे जसं आहे का तसंच लिहायचं 1/, काय होणार आहे √7 + √2 इंटू रॅशनलायझेशन करताना काय करायचं हे असंच उचलायचं पोतं आणि इथं ठेवायचं आणि एक पोतं इथं ठेवायचं. काय करायचं का नाही फक्त काय करायचं साईन चेंज करायचे. मग आता हे दोन्ही उचला इथं ठेवा काय होणार आहे √7 √2 इथं सुद्धा √7 √2 फक्त काय करायचं आहे रे प्लस असेल तर मायनस झालं रॅशनलायझेशन संपलं. आन्सर नाही संपलं सॉल्व करायचं आहे पण ही मेथड सांगितली. आता काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन समजून घ्या इकडं. मग आता काय होईल = 1नी कशालाही मल्टिप्लाय केलं तेच तर राहतं ना रे. मग 1नी याला मल्टिप्लाय केलं काय राहील √7 - √2 न्यूमिनेटरला तर तेवढंच राहणार आहे. डिनॉमिनेटरला काय बघा इन ब्रॅकेट √7 + √2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये याला लिहा काय आहे √7 - √2. याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते असं करावं लागेल आपल्याला पण एवढं करायचं नाही तर परत जीव जायचे काम आहे ना आपले जाईन का नाही जीव आपल्या डोक्याला ताप घ्या नाही मुंग्या येतील. त्यापेक्षा आपण एक स्टेप शिकलो आहे फॉर्म्युला शिकलो मागे आठवतं का कोणता फॉर्म्युला शिकलो आहे बरं √a - √b सेकंड ब्रॅकेटमध्ये √a + √b असं जर असेल म्हणजे बघा √7 √2 आहे ना फक्त एका ठिकाणी काय प्लस आणि एका ठिकाणी काय मायनस आणि असं असेल तर काय द्यायचं a - b. डिसअपॉइंटेड आम्हीच झालो म्हणा तू काय आलो होतो काय रे पडली का श्रावणाचं घेत नाही ना आता श्रावण सुरू झाल्यापासून बंद केली ना तरी पण झोप जाऊ राहील तुझे जाऊ दे काही नाही घ्यायची पण सांगायचं नाही कोणाला श्रावणचं असो थोडीच घ्यायची लई नाही का बंद केली श्रावणात बंद केलं का चालू आहे थांबा बंद आहे का चालू आहे श्रावणात बंद श्रावण झालं सुरू करा. मग आता ही स्टेप काय करायची आपल्याला याला ए म्हटलं आणि याला काय म्हटलंय बी म्हणजेच काय करायचं 7 - 2 बघा ना हा 7 घ्यायचा मध्ये मायनस घ्यायचं आणि काय घ्यायचा 2 घ्यायचा जसं इथं केलं ना आपण
हाच फॉर्म्युला इथे यूज केला आणि देअरफॉर √7 - √2 अपॉन किती येणार आहे 7 - 2 म्हणजे 5. दिस इज आवर आन्सर. झालं. हां, एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे. प्लस असून पहिलं मायनस असून पहिलं काही फरक नाही, पण एकदा काय पाहिजे मायनस आणि एकदा काय पाहिजे प्लस, किंवा एकदा काय पाहिजे प्लस किंवा एकदा काय पाहिजे मायनस. तर मध्ये काय घ्यायचं मायनस, म्हणून मी तर मध्ये मायनस घेतलं. ही टर्म लिहायची, ही टर्म लिहायची, कॅल्क्युलेशन. बिकॉज हा फॉर्म्युला इथं ब्रॅकेटमध्ये लिहा का, हा फॉर्म्युला आहे. ध्यानात येईल का.